म्हणून त्यांच्या मनात एक स्वतःचं राज्य निर्माण करायची इच्छा झाली. जसं आपल्याला सगळ्यांचा ऑफिसचा कंटाळा येतो, आपल्याला वाटतं की स्वतःचा एक बिझनेस असावा, पण त्याच्यासाठी लागतात कष्ट. आता तुम्ही बोलाल की हे ज्ञान काय देतोयस तू? आम्ही नोकरी करतो, आमच्या EMI आहेत, आमचा एक पर्टिक्युलर खर्च आहे जो आम्हाला नोकरीतून मिळतो. नोकरी आम्हाला जगवत नाही पण मरून तर देत नाही, विच इज राईट. नोकरी आपल्याला ना एक ह्याच्यासाठी आहे, काय बोलतात त्याला, सलाईन सारखी आहे. ते थेंब 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 आपल्याला टाकून आपल्या अंगात रक्त सोडत असते आणि आपल्याला मरून नाही देत. पण तेच आपलं आयुष्य आहे का? तुम्ही नोकरी करताना धंदा का नाही करू शकत? हां, त्याच्यामुळे तुमचे संध्याकाळचा फ्री टाईम जाईल, तुमचे सॅटर्डे संडे जातील, तुमचे हॉलिडेज जातील, तुमचा मी टाईम जाईल, ते सगळं जाईल. पण माझं खरंच पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगतोय, जर तुम्ही 1 ते 1.5 वर्ष तुम्हाला जो जोडधंदा करायचा नोकरीबरोबर जर ते केलात ना, तोच धंदा तुम्हाला नोकरीपेक्षा जास्ती कमवून देईल. आणि ज्या दिवशी तो धंदा तुम्हाला नोकरीपेक्षा जास्ती कमवून देईल ना, त्याच नोकरीला तुम्ही लात माराल. खरं बोलतोय मी, मस्करी नाही करत आहे. काहीच नाही तुम्हाला येत असेल ना, काहीच नाही तुम्हाला येत असेल तर साला संध्याकाळी 6-7च्या नंतर सुटला ना, 8 वाजता घरी पोहोचाल. 8 ते 12 चहा विका. आजकाल रात्रीच्या चहाची खूप डिमांड आहे. नाही 5 ते 8 कुठच्या तरी ग्राउंडच्या इथे जाऊन, कुठच्या तरी जिमच्या बाहेर जाऊन चहाचा धंदा टाका. खरंच तो पण चालेल. आणि हेच जर तुम्ही वर्षभर करत राहिलात ना, सकाळी 5 ते 8 आणि रात्री 9 ते 12, तुम्ही बघा 1 वर्ष हे जर चहा जरी विकलात ना, तो चहाचा धंदा तुम्हाला जास्ती पैसे कमवून देईल. आता तुम्ही बोलाल अरे मी काय चहा विकू का? नका विकू. ज्या प्रोफेशनमध्ये तुम्ही आहात, जे काम तुम्ही एवढे गेले 10, 15, 7, 8 वर्ष जे काही करत आहात, त्याच कामाचे फ्रीलान्सिंग करायला चालू करा. तुम्ही IT मधले असाल, IT कन्सल्टंट व्हा. तुम्ही ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधले असाल, फ्रीलान्सिंग करा. मार्केटिंगमध्ये असाल, ब्रँडिंगमध्ये असाल, एखादा क्लायंट पकडा. सॅटर्डे संडे त्याच्यावर मेहनत करा, रात्री 8च्या नंतर त्याच्यावर मेहनत करा. कधीतरी एखादा ऑफिसली सुट्टी टाका, क्लायंट शोधायला जा. करा 1-1.5 वर्ष हे करा, नोकरीला धरून करा. आणि ज्या दिवशी तुम्हाला हा जोडधंदा नोकरीपेक्षा जास्ती कमवून देईल ना, त्या दिवशी तुम्ही त्या नोकरीला लात मारा. आणि मला खात्री आहे तो जोडधंदा तुम्हाला नोकरीपेक्षा 10 पटीने कमवून देईल. पर्सनल एक्सपिरियन्स बोलतोय, समजलं? तर जर तुम्ही छत्रपतींना खरंच मानत असाल, तुम्हाला छत्रपतींची जयंती जर दरवर्षी, आपण राज ठाकरे जसे बोलतात ना, दर दिवशी आपण छत्रपतींची जयंती बनवायला पाहिजे. एकच दिवस का? तर खरंच स्वतःचा दुसऱ्यावरची गुलामगिरी सोडून स्वतःचा काहीतरी धंदा उभा करा. आणि धंदा करणारा माणूस बेशरम असतो. आपल्याला लहानपणापासून आपल्या घरातले बोलतात ना, अरे हा बेशरम आहे. लिटरली ते मनाला लावून घ्या. आणि धंदा करायचा असेल ना, शरम टाका चड्डीत आणि बेशरम होऊन धंदा करा. आणि ज्या दिवशी तुम्ही धंदा करायला उतराल ना, सर्वात पहिला तुम्हाला तुमच्या घरातले त्रास देतील की काय रे असं एवढा चांगली नोकरी सोडून तू धंदा करतोस, हे काय ते काय, फसशील, भीक मागशील. त्यावेळी इग्नोर करा. सर्वात पहिला तुमची आई, वडील, तुमची बायको तुम्हाला त्रास